विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, पुनर्वसित नागरिक व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्या। सन 2006 ते डिसेंबर 2013 या कालावधीत 6 जून 2006च्या GR नुसार सरळ खरेदी पद्धतीने खरेदी केलेल्या जमिनीला वाढीव मोबदला द्या। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यातील कुटुंबातील एका लोकाला सरकारी नोकरी द्या। प्रकल्पग्रस्तांना नोकरीत 15% आरक्षण द्या। प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 जानेवारीला गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले। मात्र 15 जानेवारी उलटूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही गोड बातमी न मिळाल्याने विदर्भातील संतप्त शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआमरण उपोषण सुरू केले असताना 25 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकृती खराब झाली। आज भाजप नेते प्रवीण दरेकर हे अमरावती दौऱ्यावर आले असताना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ हे प्रवीण दरेकर यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यांना आश्वासन दिल्यानंतर उपोषण मंडपात भेट दिली। प्रवीण दरेकर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून तुम्हाला 15 तारखेपर्यंत उपोषण सोडण्याचा निर्णय देण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याची हमी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। की विदर्भाचा प्रश्न असला की झुकत माप देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्याने केलेला आहे। आपली जी मागणी आहे की 2006 ला ज्या जमिनी संपादित केल्यात प्रकल्पांसाठी, त्यानंतर 2013 ला जो भूसंपादनाचा कायदा आला त्याप्रमाणे आम्हाला जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, बरोबर आहे ना। आणि त्याच्यामुळे आमच्या जमिनी घेतल्या त्या कमी किमतीत घेतल्या, नंतरच्या लोकांना जास्त फायदा झाला आणि मग तो हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणावा अशा प्रकारची आपली मागणी त्या ठिकाणी आहे। आणि आपल्या मागणीत काही गैर आहे असं मला वाटत नाही, कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण स्वस्तात देतो नंतर असं वाटतं की अरे याचा तर त्याच्यामुळे अशाच प्रकारचा एक मुंबईत विषय झाला होता। मुंबईला म्हाडाच्या वसाहती आहेत, हाऊसिंग सोसायट्या, आणि त्यांना वाढीव सेवा शुल्क शासनाने लावलं होतं। म्हणजे नंतर वाढीव सेवा शुल्क वाढलं ते मागच्यापासून लावलं होतं, याचं नेमकं उलट, तिकडे नुकसान होतं त्यांचं। मी सरकारला सांगितलं, देवेंद्रजी त्यावेळेला विद्यानगर मध्ये आले होते आणि समजावून सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ सांगितलं की आम्ही निर्णय घेऊ। आंदोलन हे जवळपास आता आजचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशी माननीय प्रवीणजी दरेकर साहेब इथं अमरावतीत आले असताना शिष्टमंडळ त्यांना भेटलं आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक घेऊन या मंडपाला भेट दिली आणि भेट देत असताना त्यांनी असं ठोस असं आश्वासन दिलं आहे की मी तातडीनं ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांशी तातडीनं चर्चा करतो आहे आणि 15 तारखेपर्यंत तुम्हाला एक चांगली काहीतरी आम्ही कुपोषण सोडवण्याच्या दृष्टीनं तुम्हाला निर्णय देण्याच्या अनुषंगानं कारवाई करण्याची हमी मी तुम्हाला देतो आहे असं त्यांनी त्यांच्या वतीनं दिलं आहे। परंतु आजचा 7वा दिवस आहे, 25 लोकांची तब्येत अत्यंत अत्यावस्थ झालेली आहे। मला सुद्धा डॉक्टरांनी अत्यावस्थ सांगितलं, तातडीनं उपचार करण्याचा सल्ला मला दिला आहे, परंतु मी हा उपचार घेणार नाही, उपचार मी घेणारच नाही आहे। वेळ पडली तर पाणीसुद्धा त्यागणार आहे, परंतु निर्णय झाल्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही एवढं मी निश्चित सांगू शकतो। असं मागच्या वेळेस जे असं झालं आहे, 15 तारीख दिली, आता 3ऱ्या महिन्याची 15 तारीख आली आहे आणि म्हणून आता विश्वास नाही राहिला, म्हणून कुठंतरी ठोस असं लेखी आश्वासन त्यांनी दिलं
तर आम्ही ते आश्वासन लेखी स्वरूपात असलं तर आम्ही निश्चित आमचं उपोषण मागे घेऊ, कारण का तशाही आत्महत्या प्रकल्पग्रस्तांच्या होत आहे। मग उपोषण मंडपातून जर लोक मृत्युमुखी पडले तर या राज्यासाठी ते अत्यंत खेदाची व लाजिरवाणी बाब असणार आहे, कारण शेतकरी हा देशासाठी नव्हे तर विश्वासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि शेतकऱ्याची जर अशी अवस्था ते सरकार करत असेल की ती सतत शेतकऱ्यांची कैवारी असं स्वतःला म्हणते, आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी जर खरंच तुमचं प्रामाणिक मत असेल, त्यांचा विकास व्हावा, त्यांना न्याय मिळावा, तर या विदर्भातल्या प्रकल्पग्रस्तांना तुम्ही न्याय द्यावा। देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून की तुम्ही विदर्भाचे आहे, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तातडीनं हा निर्णय द्यावा। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।